राम राम शेतकरी बांधवांनो. आज आता आपण आडवा पुरव धरलाय. आपल्या ऊसाच्या कडेला आला म्हणून आपण ऊस दाखवा बघा म्हणलो. आपला कसा ऊस आहे बघा मित्रांनो, जबरदस्त आहे का नाही. ठिबकवरचा ऊस आहे बघा. त्याला फिल्टर नाही काही नाही, बगर फिल्टरचा आपण नागलचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता बघा. फक्त घरच्या घरी ठिबकच्या नळ्या तेवढं 1850 रुपयाला एक बंडल भेटलं. त्या बंडलमध्ये 4.5 सऱ्या हुलाल त्या 300-350 फुटाच्या. तर अशा प्रकारे आपल्याला एक 10-11 हजार रुपये लागले, 12,000 रुपये लागले बघा. एक पैपत्र आपले घरचेच होते स्प्रिंकलरचे. टाकाऊपासून टिकाऊ स्प्रिंकलर तो आपलं ठिबक तयार केले बघा मित्रांनो. असा ऊस आहे बघा आपला. कसा आहे मित्रांनो कमेंट करून सांगा. जबरदस्त आहे का कसा आहे. असा ऊस आम्ही लहानपणी होतो तेव्हा ऊस होता बघा मित्रांनो. त्याच्यानंतर आता किती वर्ष झाली बघा, त्याला मला वाटते 20-25 वर्ष झाली पैकी. 20-25 वर्षानंतर लावला आहे का नाही. कसं आहे बघा. तरी बी नंबर 1 पडल्या बघा आपण. बघा असा ऊस आहे. पार 350 फूट लांबी आहे बघा. कड काय दिसणार नाही किती बी झूम केलं तर. 350 फूट झूम होते काही. मोबाईल आपला साधा मोबाईल आहे मित्रांनो. आहे का नाही. तर अशा प्रकारे ऊस आलेला आहे आपला नंबर 1. आहे का नाही. इथून नंबर 1 आहे. कारण खाली दाखवायला जावं म्हणलं तर गोरे थांबायचे नाहीत आपली बैल. बघा बादशाह लगेच आपल्याकडे बघायला. मालक ऊसात कुठं चालला आहे का नाही. आणि हे आपला खोडवा आहे बघा समोरला. हा पाहिजे हे खोडवा आहे. पार इथून आपल्या घरापर्यंत आहे बघा. ह्या घरापर्यंत इथं खड्डा मारलेला आहे बघा. इथं झूम करून दाखवतो तुम्हाला. इथं खड्डा मारलेला आहे आपण. त्या खड्ड्यातलं पाणी पडाले बघा. 2 बोरचं पाणी. तर सध्या पाणी कमी झाले. पाणी कमी झाले असल्यामुळं तर 5 सऱ्या भिजतात आपल्या खोडव्याच्या फक्त. आणि ती बघ पाऊण तास चलते. फक्त पाऊण तास. दिवसभर बोरमध्ये पडला तर पाऊण तास चालते. तरी पण आपला उत्सव असा आहे. पाऊण तासच चालते. उन्हाळ्यात तर पाऊण तासच चालतो होतं ठिबक आपलं. कमी पाण्यावर चांगलं उत्पन्न घ्यायचं म्हणलं की असं ठिबकची सोय करावं लागते बा मित्रांनो. आणि कमीत कमी खर्चात जास्त भारी ठिबकचं आणून काही जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही मित्रांनो. कमी खर्चामध्ये करायचं. जे शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न केलं तर आता शिल्लक राहते. आणि फिल्टर फिल्टर बसणं ही ती चांगलं आहे. चांगलं ठिबक करणं चांगलं आहे. पण पैसे नसल्यावर, पैशाची कमतरता असल्यावर कमी खर्चात बी आपल्याला ऊस करता येतोय. आपण जर मनात ठरवलं तर शेतकऱ्यांना काही पण होऊ शकते बघा मित्रांनो. अशा प्रकारे ऊस आहे बघा. फक्त एक वेळेस म्हणजे आमणीच्या वेळेसच खाद टाकलेला आहे. अजून खाद टाकलेला नाही याला. तुम्ही म्हणताल ह्याला खाद टाकून ड्रिप वॉटर बी खाद दिला नाही ना आपण असा बी खाद टाकला नाही मित्रांनो. तर आपण पहिलं आमणीच्या वेळेसच खाद टाकला. त्याच्यानंतर खाद नाही कुछ नाही. फक्त पाणी आणि पाणी. अशा प्रकारे आपलं गोरं पण उरपाडलेलं आहे. आपण बराच वेळ थांबलं असल्यामुळं आहे का. कडू पवळ्या हाय नाटकं करतोय. ऐक चल बार्श पळ लय सोळ आहेत बघा मित्रांनो आपले बैल. ये पवळे पळ
हा, चल लय म्हणजे अप्पाट का सांगा तुम्हाला काही नाही. चल हे ये पळ लय सळे मला एक अख्खं रान हाण तास धरून चल ना गेली काही. तर मित्रांनो एके हातात कासरा एके हातात मोबाईल धरू आणि अजून कॅमेरा पण कोणी धराय माणूस नाही. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथंच थांबू. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आनंदी राहा. आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. तर भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.